हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरुणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो कलमाशपादाल काणी पळिली. वशिष्ठाला अनुग्रहान तक्का अश्मक मळेलेक पुत्र जलल पळिले. हंचाण वशिष्ठाले पुत्र शक्तील बाईलेक पराशराल जन्म चल्ले. पराशराक बापसूक एक कलमाशपादाल निमती मरण इले म्हूण सांगून कोपयले. त्या खातीर वशिश्ठान औरवा मळेले लेकलेले उपाख्यान सांगले. पितृदेवतेलेनी औरवाले विषय सांगलो. औरवाक कशी समुद्रांत क्रोधाग्नी विसर्जन करू सांगील पुरे सांगले जाल्यार पराशर ऐकना नशी राक्षस याग करचे करता. त्या वेळार पुलस्त्य स्वयं देवन येवन राक्षस याग पराशरा पुरय राक्षसाल विषय देवाल सृष्टी विषय सकट सांगून राक्षस याग समाप्त करी म्हूण म्हणटा. हे राक्षस याग समाप्ती केला. आता तो गंधर्वान वशिष्ठाल काणी पुरय इतली काणी पुरय सांगली ना कोणाक अर्जुनाक. कोणा जाल्यार वशिश्ठाल विशयांत एक विशेष भक्ती गौरव येता म्हणल्यार खंडीत जाल्यार मनशाले विशय चुकी सोदूचेच न्हय. थंय एक विशय दिसता कसले तितले महिमान्वित जावन नाशिल्ले. वशिश्ठ जितेंद्रियतांनी म्हणटाची जाल्यार कलमाशपादाक वशिश्ठाल निमती चरडू जाल्ले म्हूण आमी आयकलीत न्हय. हें समवें म्हूण सांगून प्रापंचीक जनान निमगुचें आस कळ्ळें जाल्यार अर्जुनाल मनांतूय असले एक मानसीक विकल्प आयले म्हणून वेदव्यास महाभारत बरयतना सांगताची. आमी हांगा कसले काजत म्हळ्यार अर्जुनाल मनांत आयिल्ले कसं न्ही म्हळ्यार प्रापंचीक जनाक कसले विकल्प येता तेंची ताणें दाखयले निमित्त जावन. तशी गंधर्वाक निमगीत घेतो कोण अर्जुन. हे गंधर्वा, कलमाशपादान तागेले बायलेक वशिश्ठाल वटू समागम करून चडून जेवची तशी कशाले आज्ञापन केल्ले. वशिश्ठ धर्म गोतशिल्लो न्हय. त्या आका गम्य गमन म्हणटाची बे ते कसले केल्ले. तसल होड श्रेष्ठ महर्षी हे विशयाचो तूं चुकी केल्ले ताणें म्हण गंधर्व आसलो खंय म्हणके हे धनंजया तूं कसले संशय दवरचे नाका ह्या विशयांत कळ्ळें. तुका वशिश्ठाल विशय पुरे सांगला न्हय माम. वशिश्ठ कशें म्हूण तुका कळला न्हय. कलमाशपादाक शक्तील शाप, ब्राह्मणाल शाप, भितर आशिल्ले राक्षसाल प्रभाव हे पुरी तुका सांगला. हे तिनी दुश्ट शक्तीचे परिणामान न्हय कलमाशपाद कोपाविश्ट जावन रान्ना पुरे भोंवन आसता. त्या वेळार पळय तागेले बायलो कसो करतलीची बामणां अशी जाल्यार सोडची समूह म्हूण म्हळ्ळें तागेले वटूची. तागेले बायल ही भोंवत आशिल्ली की दयंती तागेले वटूची कळ्ळें. कडे एक पंता ताका जोर तांणी भूक येयले आहारा खातीर गुंतरस ताका नरभक्षक जावचे शाप येयला न्हय. थंय मस्त प्राणी आसाची जिंके हे पुरे ते पुरे ताका नाका. ताका रुची जायना कितें म्हळ्यार सादू प्राणी न्हय. नरमांस कई दुखून मेळटा न्हय. आसूचे पुरे प्राणी येवचे रान्नांत कडेर जाल्यार ताका विंगड कसले खावच्या मन येना नशें नरमांसा खातीर भोंवतरच खंय गून 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 वतना एकांतांत सुरतक्रिये आशिल्ले एक ब्राह्मणाक आनी ब्राह्मणीक पळयले. कलमाशपादा पळयले. एक जावन तांकां लज्जी जाल्ली आनी एक जावन राक्षसू भिवन थंय दुखून उठान धांवलींच खंय.
कडेरी तो सोडतवे कल्माशपादू तक्कितले की वेळतई आहार मेळणी बोण भोवतन मेळ्ळेले आहार नव्हते अंचाण जोर बूक जेतरस धवल काही ತಂಗೆಲ್ मक्षीची तांकां दवंडांक घेवन वचून ब्राह्मणा धरले की ती रडली की ब्राह्मणी सोडी 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 तूं पळय तिका पुरे गोतस ती सांगता की तूं सामान्य राय न्ही तूं सूर्यवंशाच्यो रायो केन्नाय धर्मरक्षण करता आशिल्लो आतां तुका शाप येवनासचे पुरो शापा कारण तूं विमोहित जाल्ला आसचे पुरो जाल्यार एक ब्राह्मण मद करचेच आसल पाप करूं नका म्हणून न्ही सांगता आसा पळय ब्रह्महत्या दोश मेळटा म्हळ्यार ते सांगिल्लें न्ही ब्रह्महत्या करता बई तूं खंयचे कालार पळय आमी दोग जन हांव रतुस्नात जाला तशें आमी दोग जन संताना खातीर ओट मेळ्ळेलीची आमगेले समागम जात्रा आशिल्ली ताजे मद्देन तुजी आमी तूं आयलो म्हूण सांगून अर्दारीची उठान धांविलींची आमी दय कोरून मिगेल बामणा सोडी म्हळ्यार तो आयकना काही कल्माशपाद म्हळ्यार तो राक्षस जाल्ला तागेल्या आंगान तो राक्षस आसा ताणें ब्राह्मणाक खाल्लेच की ब्राह्मणी लेदराकच कडेन तिका कितली कोप येयलो म्हूण नाका कितली दुख्ख जाल्ली म्हूण नाका ती गेले दोळ्या दुखून उद्दां देंवत आशिल्ली उद्दाक आट्टून विंगळ जावन खंय पडता पळय दोळ्या दुखून थंय पुरे प्रदेश लासून गेल्ला खंय तितले हिच्यावन एक ब्राह्मण स्त्री म्हळ्यार बारी सौम्य आसता ती जाल्यार तिगेलें सगळें तोंड कराळ जाल्लें कोपान ती भयंकर दिसता आशिल्ली की पळोवच्याक दांत कटकटी चाबून ती ब्राह्मणी कल्माशपादा सांगता की तूं मस्त नीच दुष्ट तूं क्रूर तूं पापिष्ट राक्षसू तूं मिगेल दोळे द्राकची मिगेल बामणा सिगूण खाल्ली न्हू तुवें असल नीच कार्य केल्ली न्हू तूं तशें तुका कसो जाता म्हूण पळय तुका शाप दिता खंडिता केदन तूं तुगेले बायलेल वट संतान सुखा खातीर अपेक्षा कोर न्हू बायलेल्या गमन कोर पळीत पळय तेदना तूं मरता कळ्ळें मात्र न्ही खंयचे वशिश्ट महर्शील 100 चेडवांक तूं खाल्ला पळय त्या महर्शील ओपल्यार मात्र तुका एक चेडूं जाता ना न्हयनतले रे वशिश्टाल निमती चेडूं जाल्यार मात्र तुगेलो वंश मुखार सून वता ना नाजाल्यार तुगेलो वंशाची मुखार सून वचना म्हूण सांगून सांगता ती न्ही हांव अंगिरसी म्हूण म्हळें लेकली ब्राह्मणी ती तितले रायाक शाप दिता मान न्ही थंय अग्नी प्रतिश्ठापन करून ती यज्ञा प्रवेश करून म्हळ्यार अग्नींत प्रवेश करून ती मरता वशिश्ठाक ह्या पुरे विशय बशील कडेनची कळ्ळा कसो कसो जाल्ला म्हूण सांगून आनी शाप विमुक्त जालो तो कल्माशपादू वशिश्ठाल निमितीची जाल्यार तो तागेले बायलेल्या वतना बायल मदयंती सांगता की तुका ब्राह्मणील शापा विशय उडगासच न्हय म्हूण राया ते विसरून गेलेल्यात बायलेन सांगली कुडलें ताका विभ्रांत स्थिती येयली ताका म्हळ्यार आतां ते ब्राह्मणील शापा निमती म्हाका चेडूं जायनात न्हय म्हूण कडे ताका विशाप दिलेले उडगास येयला वशिश्ठाल निमित्त मान चेडूं जाता म्हूण ताजे खातीर ताणें वशिश्ठाले सांगून वशिश्ठाल निमित्त चेडूं पावचें आतां हेंची गंधर्व रायान अर्जुनाक चांग पुरोहिता एक तुवें सोदूका तुमी पुरोहीत चांग आसल्यार तुमकां प्रती विशयांत अनुकूल जाता म्हणून न्ही म्हणली न्हय तेदना आतां तो त्या निमगीत अर्जून हे गंधर्वा आमकां जायतो म्हूण जेवचें तसले पुरोहीत खंय मेळटाची वेदांग पारंगत जालेले पुरोहीत खंयस आतां पुरोहीत सोदूका म्हूण तूं सांगला जाल्यार खंयचे एक पुरोहिता दृश्टी दवरून तूं सांगून आसचें पुरो ना नतले रे तुका कोण पुरोहीत योग्य म्हूण म्हणलें कळटा म्हूण जालें न्हय तुची सांग तेदना सांगता तो अर्जुना देवल महर्शिलो धाकलो भाव एकलस ताका तूं धौम्य म्हूण सांगून तागेलें नाम ताका तूं पुरोहीत करून घे उतकोचक म्हणलें तीर्थस ओंगा मुखार चमकला ताजे लागीं येसूच्या आश्रमांत तपस्या करतरस आनी म्हाका दिसता तोच तुमकां योग्य पुरोहीत जाता म्हूण तुमकां इच्छस म्हूण जाल्यार हांव सांगिल्लें आयकयाची कोणा लेगीत 4 जनांनी निमगया आनी ताका पुरोहीत जावन करून घेया ताका पुरोहीत करून घेतल्यार तुमी खंयच्या विशयांतूय तुमी च्युत जेवची ना मागीर तुमकां राज्य मेळटलें सकड संपत्त मेळटलें तितलो बुद्दन तो पुरोहीत म्हूण गंधर्व राज सांगतना अर्जुना बारी संतोश केलो की गंधर्व रायाले म्हणटा की आत्ता गंधर्वा
तूं आमकां गोड दीत म्हणलें न्हू 5 भावंडांकय, तो तुगे लागीं असो, आमकां केन्ना गोड जाय म्हूण दिसता पळय तेदन आमी तें व्हरताची म्हूण सांगून गंधर्व आनी वो पांडव हांणी कोण अर्जून समीत पांडव तांणी परस्पर अभिनंदन करून ते गंगे दुखून गंधर्व तागेल कुश प्रकार वता, पांडव तांगेल कुश प्रकार तांणी रानांत चमकून वताची. कडेरी उत्कोचक तीर्थ खंय म्हूण वाटणी म्हूण उत्कोचक तीर्थाले चमकलीची थंय धौमी आशिल्लीची तांचे आश्रमांत धौमी आले चमकलीची तांकां अभिवादन केल्लें आनी म्हणलें की आमकां पुरोहीत जातावे म्हूण. धौम्याक कसलें गोतना म्हणना तांणी श्रेश्ठ तांकां पांडव येताची तांणी निमगिताची सर्व गोतस जायत तुमकां हांव पुरोहीत जाता म्हूण म्हणटा. पांडवांक तांणी यजमान जावन स्विकार केले. पांडवान धौम्याक पुरोहीत जावन स्विकार केले. पांडवांकय संतोश जाले, धौम्याकय संतोश जाले. ताण म्हणला न्हू गंधर्वरायान तुमकां कसल मेळका सर्व संपत्त योग्य पुरोहीत असल्यार मेळटा. पांडवांक भारी संतोश जालो की राज्यकोश पुरे आनी आमकां मेळ्ळ्या वरीची म्हूण. मात्र न्ही ब्राह्मणाल ओटू चमकल्यार एक मौल्य चड, तशी आमी ब्राह्मणाल ओटूची हे धौम्यांक घेवनूची पांचाल नगरा चमकल्यार स्वयंवरांत द्रौपदी आमकां आवरण करतली म्हूण म्हणलेली एक मनांत येयली की तांकां. तशी आनेक सकुसवे तांकां दिसलें आमकां एक पुरोहीत मेळ्ळो आनी आमी अनाथ न्ही सनाथ आमगेले योगक्षेम पुरय तो पळोवन घेता म्हणटना आमकां न्ही कसले भंय ना म्हूण सांगून तांणी लेखली. तोय काही सामान्य पुरोहीत न्हय, तो ताका सर्व वेद वेदार्थ गोत्त आशिल्ले, उदार बुद्धी आनी हांणी यजमान करून घेतला ताणें कोणें धौम्यान पांडवान ताका धौम्यांक पुरोहीत करून घेतला. स्वस्ती वाचन केल्लें धौम्यान आनी तांणी म्हणलें की पांडवांनी आमी द्रौपदी स्वयंवरा वचूं म्हूण लेखलां, तुमगेलो ओटू तुमकां घेवन वचूं म्हूण लेखलां म्हूण म्हणटाची धौम्यय वताची. पंचाण पंच पांडवान कुंतीक घेवन स्वयंवर जावचे कडेन चमकून वतरसत न्ही पांचाल नगरा प्रयाण करतरसाची वाटेर मस्त नमुने जेवण मेळटाची. 100 गटल्यान ब्राह्मण गुंपू जावन पांचाल नगरा वतरसाची. हे पांडवांकय तांणी ब्राह्मण पळयताची. ब्राह्मण विचारी आसा पळय पांडव, तुमी कोण, खंयच्या देशा दुखून आयिल्लींची आनी खंयचे कडेन प्रयाण करतरसत तुमी, वाटेर मेळटना पंचादिकेक जातवन. युधिश्टीर सांगतकय आमी 5 जणी भाव केन्ना आमी ओटू वचूचे, ही म्हगेल अम्मा आमी एक चक्रा पुरा दुखून बायसोन वतरसाची, खंय वचचें म्हूण आनीक जायनी, तुमी खंय वताचे, आमी पांचाल नगरा वता, तर तसल्यार आमी तुमगेलो ओटू येताची. बाई लायक तुमी आज आमगेलो ओटू द्रुपद नगराक येया, थंय व्हड एक स्वयंवर समारंभ जाता. द्रुपदरायाल एकली धुव तिका आजी तो स्वयंवर एर्पाट केला पळय आमी थंयच वतरसाचे, आमगेलो ओटू येया ओटू वचा. कडेरी पांडव तांकां बारीक उशी द्रौपदी विशय कसले मेळतवे, द्रुपदाल विशय कसले मेळतवे म्हणलेले खातीर ते ब्राह्मणाल ओटू वतात न्ही. कडेरी एक ब्राह्मण सांगता भारी एक गम्मत एक समारंभ थंय जाता कळ्ळें तुमकां. यज्ञसेनाल विशय गोतसवे ताका यज्ञ मस्त करचें तशें हांव ताका यज्ञसेन म्हणचें आनी द्रुपद म्हणलेलें नांव आसा ताका. एकली धूव ताका तिका द्रौपदी म्हणटा, सामान्य म्हूण लेखूं नका, तिवय तशीच कसं न्ही तागेली धूव म्हूण शिवाय ती आयिल्ली यज्ञा दुखून म्हूण म्हणटाचे बा. पळोवच्या भारीचें दिकय कमला पुल्ला म्हणके दोळीकय तशीची सगळेचे अंगा जगजगूकय तिका भारी कांतियुक्त देह काळसावळीकय जाल्यार भारी चंद रूपकय तिगेलें. एक पंत पळयल्यार आनी 10 पंत पळया तिका पळोवन बशा म्हूण दिसतकय तितली चंदिकय. तशी तिगेलें तिका एक अण्ण आसा दृष्टद्युम्न म्हूण, तेवय आयकलें आमी, तोय भारी पराक्रमी म्हूण म्हणटाची. आनी केलो जन सांगताची तो द्रोणाक संवार करचे खातीरची द्रुपदाक जाल्लो चेडूं तो म्हूण सांगून. तशी तो यज्ञा दुखून आयिलो येतनाची कवच धारण करून खडगनी घेवन धनुर्बाण घेवन तो आयिल्कय.
यज्ञामध्ये दुखून अनेक अग्निशी दिसतरी भायर येयलो तशी आनी ती द्रौपदी यज्ञा दुखून येयली तिगेल्या अंगाक कसो परंबळ म्हळ्यार काय एक क्रोश धूर थंय तितली थंय तिगेल्या अंगा परंबळ तीन राबील कडेन दुखून एक क्रोश दूर थंय तिगेल्या अंगा परंबळ पुराय कडेन वता म्हूण सांगून तितली स्प्रेड जाता तितली परंबळच तिगेल्या अंगाक म्हणून सांगताच काय आनी अनेक ब्राह्मण सांगता पळय स्वयंवरा मुखांतर द्रुपदाल पुत्री वर्डीक म्हूण म्हणला वय बे ते पळोवच खातीर कितली जन बाय सरलेच म्हळ्यार सादारण देवलोकाच्या उचित असल वर्डीक आतां द्रुपद करता दुवेले तितली गवजिरी म्हणून म्हणलेली सुद्देस कसल गवजी पळया आमी ब्राह्मण सांगून सांगून आमकां लायक जेवण असलें जाल्लें वचून थंय जेवण कोरया म्हळ्यार बिलाशेर आमी प्रयाण करता रसाची म्हूण अनेक ब्राह्मण म्हणटा की तितली मान्नी द्रुपद भारी व्हडलो दानशिलो म्हूण म्हणटाची तो आमी तागेले यज्ञाक आनी चमकल्यांची कितली दान दिता म्हूण ना बुरी दक्षिण दिता बुरी दक्षिण म्हळ्यार भारी दक्षिण चड दिवच्या भुरी म्हणचे भुरी म्हळ्यार मस्त म्हणून मस्त दक्षिण दिता तो मात्र न्ही तांतूय वेदाध्ययन संपन्न न्ही असुची ब्राह्मणां पळयल्यार ताका भारी खुशी आनी आतां द्रौपदी स्वयंवराकय तशीच कितली की राय अतिरथ महारथ पुराय येताची पुरे राजकुमारांकय द्रौपदीक वर्डी कोण घेवका म्हूण म्हळ्यार आशे सुनू येतात तांणी तशी आनीक कसो म्हूण म्हळ्यार ब्राह्मणांक पळयल कुडले तांगेले एक आशिर्वाद घेवचे खातीर जाय म्हळ्यार सकट दान दिताची पुराय राय म्हणटना आमकां तितले जन रायाल करिना कितले सकट दान मेळटा की म्हळ्यार आशेन आमी बाई सरल्यांची तुम्ही जाय जाल्यार आमगेले ओटू येया पळोवच्याक ब्राह्मण तुम्ही येया तुम्ही आमगेले म्हणके ब्राह्मण न्हय आमगेले ओटू येया तुमकां नवेची जागो म्हणली न्हय आमगेले ओटू येयले रे द्रुपदाल रमणेक आमी वताची आमी स्वयंवर पळोवन आनंद पावन मागीर आमगेले इच्छेशील प्रकार आमी एक कडेन तुमी एक कडेन विंगड विंगड देशा जाल्यार विंगड विंगड देशाक ओटूचे वचचे जाल्यार ओटू वचून प्रयाणांनी करया जय तुवें आतां आमगेले ओटू स्वयंवरा येयाची म्हणटरसाची त्या वेळार ताजे मदीं तूं कोण केकळो उलयता की तुमी पळयता देवतेशी दिसता रस इतली चंद आसात तुमी पक्कानी स्वयंवर म्हळ्यार कसो की एक नियम दवरून करतात न्हय द्रुपदान दवरलेले नियमा भितर कोणेय राय गेलवनीची म्हूण जाल्यार तुमगेलें रूप पळयतना तुमगेले एक चंदाई चमकण त्या परे पळयतना तुमी मस्त योगीतवानशी दिसताची द्रौपदी वर्डी कोण घेवची तितले योग्य तर तुमगेले हांगा आसा पक्कनी अदृश्ट कोणाक गोतू कोणाला कशें आसा म्हूण सांगून द्रौपदीक मन तुमगेले वयर मन जावन तुमकां माळ घालूंकय पुरती म्हूण म्हणटना आनी एकलो भिमा पळोवन सांगता खंय द्रौपदी तुका वर्डी कोण घेता की ना की म्हाका गोतना जाल्यार तुगेले देह पळयल्यार तूं खंयचे देशाचे मल्ल योद्धाल ओटू युद्ध कुस्ती करता म्हळ्यार खंडीत तशी दुड्ड संपादन तूं कोरयत तुगेले कुस्ती विद्या प्रदर्शन करून तूं मस्त दुड्ड संपादन कोरयत तशें चावन यो यो तूं आमगेले ओटू यो युधिष्ठिरा हासता काय युधिष्ठीर सांगता की आमी ते संभ्रम मस्त महासंभ्रम द्रुपदाल देशा म्हूण आयकुनूची आमी बाई सरलेची लायजल न्हय आमकां ते पंचाल नगरा वचचें वाट खंयची म्हूण गोतना आशिल्ल्या तुमगेले ओटू येता रस आमगेले प्रायजली अम्माय आसो उलयता चंदायरी वाट मुखार वता न्हय म्हूण दिसता आमकां तशें आमी तुमगेले ओटू येताची वचा वचा म्हूण सांगून युधिष्ठीर सांगता हांगा दक्षिण पांचाला देशाक चमकल्याचे उत्तर पांचाल द्रोणाल न्हय कडेरी पांडवांक मध्य वता वता मस्त ब्राह्मणाल हिंड हिंड मेळटना वेदव्यासय मेळ्ळीच तांणी वेदव्यासाक सत्कार केल्ले वेदव्यासान तांकां आशिर्वाद केल्ले मागीर वेदव्यास तांगेले इतले मुखार चमकली पांडवाल इतले चमकलीच थंय पुरे ब्राह्मणाल गुंपा ओटू वतर आसत न्हय खंय लायक जाग मेळटा थंय बैसून स्नान संध्यावंदन आहार आनी घेवन विश्रांती घेवन वतर आसाची कितले की दूर ते पांचाल देश वय
कितले की न्हंयो मेळ्ळी की मद्यांचो सरोवर मेळ्ळी की पर्वत मेळ्ळी की पुराय दांटून दांटून कडेरी द्रुपदाल पट्टण मेळ्ळें. पळयतात तांणी भारी चंद द्रुपदाल देश ताजी कोटे ते पट्टण सकट पळोवन संतोश जावन मुखार वतरसची एक कुंभार आलगर कडतानी बिडार केलें. जाल्यार तांगेल होटईल ब्राह्मण सांपळतानी म्हणलें की आमी मुखार विंगड कडेन वताची. तांणी जायत म्हळें पांडवान. तांणी कशी ब्राह्मण वेशार आसाची. आत्ताय द्रुपदाल हांगा इल्कोळ्ळे ते दुसू कांय स्वयंवर न्हय न्हय ಸ್ವಲ್ಪ काल ते राबतर न्हय स्वयंवर. कितले की दूर दुखून चमकून येयले 3 म्हयने भितर प्रयाण करका म्हळ्यार 3 म्हयने जावका जाल्यार येवन पावलेची. स्वयंवर ते दीस काडचे ना पळय जीवन उच्च कमी न्हय. उपास येता प्रकार याचक व्रतीनच तांणी जीवन करतरसची. तशें जावन द्रुपदाल राजधानींत पांडव इल्ल्यांची जेवो आनी कोण म्हूण म्हणलेले विशय कोणाले मना येनी. द्रुपदाक मात्र सुरवे दुखून द्रौपदीक अर्जुनाक दिवन वरडी कोरका म्हणलेलें मन आशिल्लें. जाल्यार कोणालें सांगचें ताणें. कोणा लेगीत तागेलें मन आशिल्लें आशी ताणें सांगून घेतिली ना खंय. कडेरी ताणें कसो केला स्वयंवर करता म्हूण म्हणला न्हय. स्वयंवराक कसलें एक शुल्क दवरचें आसना. हाणें कसो केला म्हूण म्हणल्यार द्रुपदान कोणाच्यानय पक्कनी उबारूं जायना नाशिल्लें एक धनुसू. तेवय अर्जून सोडल्या विंगड कोणाच्यानय उबारूंक जावचें ना तसले एक महाधनुसू सिद्ध केला. मात्र न्हय वयर एक चक्राकारारी म्हळ्यार गरगरी गूंच तसलें एक यंत्र निर्माण केला. ते यंत्रा वयरी लक्ष म्हळ्यार कसं न्हय मत्स्य यंत्र म्हणटाचे. तें ताका गोतस ताणें करईल धनुसू उबारची शक्ती कोणाकय ना. आनी ते गरगर गूंच चक्रा दुखून त्या लक्षाक बाण मारचे तसलें एक नैपुण्य अर्जुना सोडल्यार कोणाकय ना म्हूण म्हणलेलें तागेलें मन आशिल्लें. कडेरी स्वयंवर म्हणपान तूं तयार केलेलें तें महाधनुस पळय तें वयर उबारून ताका तो म्हणटकय थंय वयरी अंतरिक्षांत एक यंत्र चलन जातरस पळय ते यंत्रा मुखांत्र तांतू मदें दवरलें लक्षाक कोण मारता लक्ष भेद करता तो मिगेल चिल्लील बामूण जाता म्हूण सांगून द्रुपदान घोशण केला. स्वयंवर नियम सांगले येद्दोळते. कितले की देशाचे रायान लेकील कसं न्ही द्रौपदीला आतां माळ दिताची ती येवन पुरो जनाक पळयतरी माळ घालता रावता. स्वयंवर म्हळ्यार तशी केल्ले कडेन मात्र स्वयंवरा एक नियमांनी दवरूस. आतां कितले की देशाचे राजकुमार नेयलेचे द्रुपदाल नगरीक स्वयंवर पळोवचे खातीर ऋषी महाऋषी थंय आगमन केला. कर्ण इलो दुर्योधनू मरलेले ते 100 कौरवय दुर्योधन समेत 100 कौरवय येयल्यांची कितली की ब्राह्मण विंगड देशा दुखून येयल्यांची द्रौपदीक वारडीक कोण घेवका म्हणू इश्ट दवरून पुरे जन येयलीची. कोण कोणाक कस सत्कार करका द्रुपदराय तशे पुरे सत्कार करता. आमगेल द्रौपदीक वारडीक आमगेल राजकुमारी वारडीक सगळे पट्टणांत संतोश चंद वस्त्राभरणांनी घालून पुराय पौर जन पौर स्त्रियो स्वयंवर मंटपा भितर येतरसची. जेल्वे स्वयंवर मंटपांत भाग घेता पळय रायांक एक जागो मागीर पळोवच्या येईल जेन्ना पुराय विंगड जागो प्रेस ताजे नंतर प्रजावर्ग नागरीक जन त्या देशाचे तांकां विंगड जागो तांकां खंय जागो दवरला थंय तांणी पुराय आसनारी बैसल्यांची भारी चंद कोर्ण स्वयंवर मंटप श्रृंगार केला. पुराय जन येवन बैस्तोरसची. सगळे स्वयंवर मंटप एक गांवां इतलो व्हड तितले जनान बैसून भारी चंद कोन्न शिंगारला. खंय पडल्या थंय फुलां माळा परंबोळू चंदन घालेले लोबान घालेले सकड परंबोळू येत काही पुरसत ना खंय. आनी ते स्वयंवर मंटपाक 7 अंतस्तुशी केला म्हळ्यार तितली वयर ते अंतस्त म्हळ्यार माळी मेट्ट तशी केला म्हूण येता तशी 7 टॅरेस अशी आसा बसच्याक जनाक. आनी राजकुमार पुरायल्यांची एका पशी एक द्रौपदी वारडी कोण घेवका चंद दिसुका तागेल्या पशी हांव चंद दिसुका मेगल्या पशी ताण चंद दिसुका तेंचे रितीर तांणी बारी चंद जेवण येयल्यांची तशी तांकां
खंयची राजकुमारान खंयची आसनार बैसुका हे पुरे तै तै तांकां दवरून सोडला यो जागो अमके देशा राजकुमाराक यो जागो अमके देशा राजकुमाराक बोर्डनी घालून पुराय जन थंय येवन बसले तांकां दवरलेल्या आसनान तो बैसल्याची कडेरी प्रजावर्ग पुराय बशिल्ले जन राजकुमार पुरे खंय बसल्याची थंय पळोवन घेवन कोण आमगेले द्रौपदीक चांग बामूण चंद बामूण कोण जातलो तांगेले इतल्या तांतांनी ही करतर आसाची गॅस करतर आसाची वो द्रौपदी चंद बामूण जातली कितकी वो छंदस तो राजकुमार पळय वो पळय तांगेले इतले पंचादीक जातर आस तशी हांगा पांडवय प्रवेश केल्ले पळयता कसलो वैभव कितले व्हड स्वयंवर मंटप केला पांचाला राजाला वैभव कितले हे पुराय पळयतची तांणी भितर येताची जाल्यार तांणी कोणाला बेशार आसाची ब्राह्मणाला न्हय म्हणटा तांणी रायान आशिल्ले कडेन कांय वचून बसया जायना दुर्योधनू कर्णू हांणी पुराय रायान बसचे कडेन बसले पांडव पळयतर आसा जाल्यार तांणी ब्राह्मणान बशिल्ले कडेन तांणी मध्य वचून बसताचे कडेर कितले म्हळ्यार अशी दीस 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 जन चड 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 जावन कडेर म्हणटा थंय आनी जन धरनाचे म्हळ्यार तितले जनसंदणी भरली खंय थंय हांगा द्रौपदी तिका शिंगार न्हू हाडतर आसाची पितांबरांनी घालून भाव दृष्टद्युम्न तिका मांटवे भितर घेवन येतर आस कडेरी दृष्टद्युम्न वाजप गिजप सकट जावन येतर आस मध्येन तो पुरे वाजपणी राबोत तशी आतू दाखयतके आनी वडावन सांगतकी राजकुमार पळयले तांकां सांगतकी हांव सांगता एक उत्तर आयकया तुमी म्हणून कडे दृष्टद्युम्नान उलोवचा सुरू केले कुडले सगळे सभे निशब्द जाले राजकुमारांक पळय तागे लोट येयले द्रौपदीला वैरी दोळ दृष्टद्युम्न कसं सांगता म्हणून ऐकू कानमे कडेरी पळयताके दृष्टद्युम्न सांगतके इदम धनुर्लक्ष्यमिमे च बाणाः शृण्वन्तु मे भूपतयः समेतः छिद्रेण यन्त्रस्य समर्पयध्वं शरैः शितैः व्योमचरैः दशार्धैः एतन्महत्कर्म करोति यो वै कुलेन रूपेण बलेन युक्तः तस्याद्य भार्या भगिनी ममेयं कृष्णा भवित्री नम्रशा ब्रवीमि म्हळ्यार तो सांगता पळय हांगा तो गमी धनुस दवरला हे पुरे भाण दवरला हांगा मध्येन एक उदका तोटी दवरले हांगा तो भितर पळोवका वैरी आजी वैरी चलनयंत्र आसा चलनयंत्र म्हळ्यार गुंतर सोचे एक यंत्र आसा ताजे ते दांटून ताजे वैरी कसल्याक मारका ते लक्ष म्हळ्यार खंयच्याक मारका ते विशय एक मत्स्य कोण हे धनुस उबारता ताका बाण घालता आनी चलनयंत्राचे रंध्रा मुखांतर लक्ष भेदन कोरका ते गुंतर सोचे यंत्र कुडकी जेवच्या नज ताका ते गुंतर आसून ते अरे मध्य दुखून बाण पास जावन ताजे वैर सोचे मत्स्याक लागू का पळय कसले कश्ट पळय कितले सुलभ ना ते तसं जाल्यार आमी गेले बेणी दिवन मारडी करचे आनी तूं कसले फटींग पडना हांव आसूच्यो विशय सांगतर आसा म्हूण सांगून सांगता मागीर दृष्टद्युम्न सगळेची एक रावंड काडटा सर्व राजकुमार हांगेले नाम कुल गोत्र पुरे तांगेले परिचय करून दिवन दृष्टद्युम्न द्रौपदी घेवन एक सगळेची सुत्तू काडटा दाखयतर आसा पळय भयणीक दुर्योधनू हे पळय तांगेले 100 जन धृतराष्ट्राले चेडूं दुर्योधनाल भावंड पळय यो कर्ण अंगराजू मात्र न्हय पळय थंय शकुनी वृषक बृहद्बल गंधर्व देशाचे राजकुमार तांणी मागीर अश्वत्थामा येयला भोज राजू येयला बृहंत मणिमंत दंडदार अशी सगळे कितले हजार गटल्यान राजकुमार येयल्याचे पुराय जनाक गुर्त करून दिता सादारण न्ही व्हड पळय जयद्रथ समेत येयला बृहद्रथ तागे ल्हानू येयला बाहलिक श्रुतायु चित्रांगद शुभांगद कसने पूरय जन येयला जरासंधू येयला कळवे पूरय जनी राजकुमार तुका वर्डी करून घेवका म्हणून येयल्याची मात्र न्हय आनी पुरे महापराक्रमीची आनी तूं कोणा जाल्यार हे लक्ष भेदन करूं साध्य जाल्यार कोण करता कोण सुरवेक लक्ष भेदन करता तोच तुका वर्डीक करून घेता
तुम्ही जायना म्हणून जताक्का तू वरडी कोण घेऊ का आम्ही अशी नियम दवरला म्हणून दृष्टद्युम्न सांगता. कडेरी थंय राजकुमार पुराय आसत न्हय तांकां सांगलाय पळय कोण सुरवेक मत्स्य यंत्र भेदन करता ताका द्रौपदीन मरडी कोण घेवचे. पुरायजना भंय अयो सुरवे म्हाका अवकाश मेळ्ळे जायत आशिल्ले, म्हाका अवकाश मेळ्ळे जायत आशिल्ले. आतां हांव म्हाका मिगल अवकाश मेळचे पयलीं फुडें आनी एकल्यान मारून जाल्यार जल न्हय कसले करूं ना न्हय. प्रति एकल्यान मनान तूं येंची कळ्ळें. कडेरी एका क्ले राजकुमार उठान रपताच की एकलो राजकुमार आनी एकल्याला सांगके तूं कसं न्ही तुगेल निमती जत म्हूण लेखलावय द्रौपदी कामे वारटी कोण घेवची मत्स्ययंत्र भेदन आमे करचें. आनी एकलो म्हणटा की तूं न्हू बैस सुरवे आतां मेगेले ठरना न्हय हांव मारली म्हूण जाल्यार म्हाका न्हय द्रौपदी तूं कसो लायक बरतीक बाय अशें पुरे हांव मत्स्ययंत्र भेदन करता हांव मत्स्ययंत्र भेदन करतना भेदन करता द्रौपदी मेगेल बायल द्रौपदी मेगेल बायल यो हेंचे पुराय तरस कडेरी ते एक स्वयंवरा विशयी एक श्रेष्ठ तो अंचाण द्रौपदी स्वयंवर पळोवच्याक अष्टवसु अश्विनी देवते रुद्रादित्य मरुत साध्य मात्र न्हय कुबेर यमधर्म समेत तांगेले रथार बैसून तांगेले विमानार बैसून अंतरिक्षांत बैसून पळयत रसच की कितले की दैत्य सुपर्ण नाग देवर्षी गुह्यक आनी पुरयले तांगेले विमानारी सगळेची ते सभा मंटपा वयरी देवतेंगेले कितले विमान रावला म्हळ्यार ज्या गुना तशी हांगा कृष्ण येयला वृष्णी प्रमुख येयल्याची अंधक येयल्याची बलरामूय कृष्ण ओटो येयले आनी पुरे स्वयंवर मंटपान तो बसल्याची त्यांनी कृष्णान सांगला द्रौपदी ताक बसनो द्रौपदी कोणा वारडी करून घेता म्हणून तो देव न्ही मे ताण सुरवेकची यदुवंशाचे पुरय आईल जना सांगला की आम्ही केवल स्वयंवर पळोवचे वच्चे कोणाय स्वयंवरान तो ते भाग घेवचे ना ते द्रौपदीन कोणाल उटवारडी जेवका तांगेले उठ जेता आम्ही कोणेय तिगेल वयर मन दवरचें ना म्हणून सांगला ताकीद केला. तशें तांणी पुरय केवल प्रेक्षक जावन येवन बसल्याची कडेरी पांडव राजकुमारय द्रौपदीक पळोवन बसल्याची खंय बलराम हें पळयता कळ्ळें. कडेरी कृष्ण पळयतरस बलरामूय पळयता ताका खंय की पळयल्या बरें जाता कडेन कृष्ण म्हणटा की ना तुका तांणी कोण म्हूण कळ्ळें पळय ब्राह्मण वेशान बशिल्ले ते 5 जण युधिष्ठिरू भिमू अर्जुनू नकुल सहदेव कळ्ळें पळयले कडेन बलराम पळयत की ताकाय बारी संतोश जाता की कृष्णाल तोंड पळोवन नाचता खंय तो पांडवाल वयर ताकाय मस्त मोगस ताकाय संतोश जाता. हांगा सर्व राजकुमारांकय द्रौपदी बाटी करून घेवका म्हण एकल्या वयरी एकले कोपान कासी तरसच कडेरी हांगा कुंतिले चेडवांकय द्रौपदी पळोवन बाटी करून घेवका म्हूण म्हळ्ळें आशे शूर जाला. आतां मत्स्ययंत्र भेदन कोण करता कसले इते खंयचे दिसा काणी तो पळोवया आमी. आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.